ढोलच्या वाजत. हॅलो हॅलो बंद का केला चाटी बंद केला. हॅलो 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 चेक चेक हॅलो 1 टेस्ट चेक. किती नंबर आहे? 9 नंबर. 9 नंबर ना. धन्यवाद सुस्वागत रंगदेवता आणि जमलेल्या सर्व माझ्या मायबाप बजारसी जनाच्या चरणी सर्वप्रथम नतमस्तक होऊन वैकुंठ परमात्मा परमेश्वराच्या कृपेने सकल संतांच्या आशीर्वादाने आणि परशुरामाच्या या पवित्र अशा कलवंतांच्या डंबवली नगरीमध्ये आज समाज मंदिर मंडळातर्फे श्री रामनवमी त्याचप्रमाणे साईबाबा प्रकटे या निमित्ताने आम्हा दोन भुवना भगवंताची आणि जमलेल्या मायबाप बजारची जनांची सेवकाला सुसंधी दिली त्याबद्दल सन्माननीय
नगरसेवक शैलेजी धात्रे साहेब, त्याचप्रमाणे सौ मनीषा धात्रे मॅडम, त्याचप्रमाणे युवा नेतृत्व पूजाताई यात्रा यांचे सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. त्याचप्रमाणे आमचे परममित्र डोंबिवली किसान भजन सम्राट संजय पवारबुवा यांचे मनपूर्वक आभार मानतोय. गणेश बोळबुवा आलेले आहेत, त्यांचे मनपूर्वक आभार मानतोय. स्वामी भक्त बाळू वायंगणकर या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचे आभार मानतोय. त्याचप्रमाणे आमचे परममित्र या ठिकाणी खामकर आलेले आहेत, त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि आज या ठिकाणी रामनवमी निमित्त आज माझ्या जोडीला जे बुवा लावले आहे ते सुप्रसिद्ध भजन सम्राट प्रदीप सावंत बुवा, चारकोप गोराई, त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग माझा जिल्हा, मालवण माझा जिल्हा, देवगड माझा तालुका, त्याचा कुलकेश्वरचा वारसा, खारेपटात गाडी, त्यात माझी होडी, 4 घोड्याची गाडी, वाड्याची वाडी, उघडले माझे गाव, सर्वांचे जय नतमस्तक होतो आणि भगवंताच्या आशीर्वाद करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्याचप्रमाणे आमचे परममित्र या ठिकाणी यूट्यूब चॅनलचे मालक महादेव गावडे बदलापूरवरून आले, त्यांचे आम्ही आभार मानतोय.
श्री गुरुदेव धन्यवाद. या ठिकाणी आमचे परममित्र भजन सम्राट संजय भाऊ पवार यांच्याकडून माझ्यासाठी 251 आणि प्रदीप भाऊंसाठी 251 रुपयाचा पारितोषिक. धन्यवाद धन्यवाद. माऊली तबल्याला जरा आवाज द्या ना. हा काय वाजवत होता? द्या हॅलो. ओके. ज्ञाना रचला पाया तुका झाला सिगळ सर तुझाही तुझ्यापाशी पण जागा चुकला सर. 84 लक्ष योनी फिरून मानवाला मानवदेह मिळतो आणि तो मानवदेह मिळाल्याच्या नंतर आपल्याला भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे नाही का बुवा. तेव्हा तुम्ही कसंही घ्या. आज आपलं आराध्य दैवत प्रभू रामचंद्र आणि त्यांची ही रामनवमी नाही का. प्रभू रामचंद्राचा जन्म झाला झाडाला पाली फुटली. प्रभू रामचंद्राचा जन्म झाला झाडाला पाली फुटली. श्रीकृष्णाचा जन्म झाला यमुनेचं पाणी पायाला परशकून धावू लागलं. दुर्योधनाचा जन्म झाला रक्ताचा पाऊस पडला. दुर्योधनाचा जन्म झाला रक्ताचा पाऊस पडला आणि आमच्या प्रदीप सावंत भावांचा जन्म झाला आणि भर पावसाळ्यात पाऊस निघून गेला. बघा एकाचा जन्म दुपारी 12 वाजता झालाय. एकाचा जन्म दुपारी 12 वाजता झालाय तर एकाचा जन्म रात्री 12 वाजता झालाय. एकाचा जेलमध्ये झालाय आणि एकाचा राजवाड्यामध्ये झालाय नाही का. प्रत्येकाच्या प्रारब्धाच्या गोष्टी आहेत. अहो दशरथ राजाला 4 मुलगे होते बुवा पण पुत्र शोकांतीने दशरथ राजा निघून गेले. पण जटायू पक्ष जमिनीवर ना रांगळत होता पण प्रभू रामचंद्राच्या मांडीवरती देह सोडला. प्रारब्धाचा विषय बुवा. बघूया आय ग कॅमेरा म्हणजे फोकस करो.
हॅलो इकडची ही इकडची चालू करा.